वेलकम टू अन्नपूर्णाज किचन। आज आपण बघणार आहोत नाचणीची भाकरी कशी बनवायची। त्यासाठी मी नाचणीचं पीठ दळून आणलेलं आहे। कोमट पाणी घेतलेलं आहे। कोमट पाणी मी थोडं करून भाकरीच्या पिठामध्ये टाकून हळूहळू मी मळून घेत आहे। मळताना आपण हाताच्या तळव्याने घसरे द्यायचे आहेत। अशा प्रकारे हळूहळू पाणी टाकून आपण सगळं पीठ एकसंध करून घेणार आहोत आणि मग नंतर हाताच्या तळव्याने आपण घसरे देणार आहोत। याने भाकरीचं पीठला कस येतो आणि भाकरी मऊ होते। आपण बघत आहात मी कसे याला घसरे देत आहे। हाताच्या तळव्याने घसरे दिल्याने भाकरी अतिशय मऊ होते। आपण ज्वारीची भाकरी ही अशाच पद्धतीने करतो। शक्यतो पाणी आपण कोमट घ्यायचं प्रत्येक वेळी भाकरीला, म्हणजे त्याला कस येते, भाकरी मोडत नाही आणि टाकताना आपल्याला सोपे जाते। आता आपण बघत आहात मी पूर्ण पीठ एकसंध करून घेतलेलं आहे आणि मी आता याला चांगल्या प्रकारे चुरून घेत आहे। चुरताना मी थोडं पाणीही लावत आहे। आता पीठ व्यवस्थित झालेलं आहे। आता याचे मी 2 गोळे करून गोळ्याचा असा दोन्ही हातांनी गोल करून लाडवासारखं गोल करून मध्ये तळव्याने थापून घेत आहे। तळव्याने थापून गेल्यानंतर 2 बोटांच्या सहाय्याने मी त्यात थोडा पसरून घेत आहे। पीठ नेहमी चाळून खाली घालायचे, म्हणजे आपल्याला भाकरी थापायला सोपे जाते, पीठ व्यवस्थित पसरलं जातं। पीठ व्यवस्थित पसरून घेतलं आहे। आता मी भाकरी थापायला घेतली आहे। सर्वप्रथम हाताच्या तळव्याने भाकरी थापायची आहे। भाकरी जराशी मोठी झाली की मग आपण बोटांच्या सहाय्याने पुढची भाकरी थापणार आहोत। आता भाकरी बऱ्यापैकी मोठी झालेली आहे। आता आपण बोटांच्या सहाय्याने आपण थापून घेत आहोत। खाली शक्यतो ओलं कापड घ्यायचं, जसं मी आत्ता दाखवलं आहे। तुमची परत त्यामुळे हलणार नाही। भाकरीच्या खाली व्यवस्थित पीठ आहे की नाही हे कंटिन्यू चेक करत राहायचं। जर आपल्याला असं जरासरी जाणवलं की भाकरीच्या खाली पीठ नाही आहे तर भाकरी उचलून त्याखाली थोडं पीठ टाकून घ्यायचं। आत्ता आपण बघत आहात की भाकरी खालचं पीठ कमी झालेलं आहे, त्यामुळे मी परत अजून चाळून घेत आहे आणि भाकरीचं पीठ व्यवस्थित चुरलं गेल्यामुळे भाकरी मोडलीही नाही आहे। आता मी हे पीठ व्यवस्थित थापून घेत आहे। भाकरी बघत असाल तुम्ही एकसारखी थापली जात आहे। आता मी बोटाच्या साहाय्याने करत आहे। आता भाकरी दोन्ही हाताने उचलून मी तव्यावर टाकत आहे। तव्यावर टाकल्यानंतर पहिलं भाकरीला खालच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावून झाल्यानंतर गॅस थोडा मोठा करून घ्यायचा आहे। त्याने भाकरी व्यवस्थित पचली जाते म्हणजे शिजली जाते। आता भाकरी व्यवस्थित पचली गेली आहे। आता मी सर्व बाजूने मोकळी करून भाकरीला उलटलं आहे। आता गॅस मोठा करून मी प्रत्येक बाजू व्यवस्थित भाजून घेत आहे। अशा प्रकारे भाकरी सर्व बाजूने फिरवून घेऊन भाकरी व्यवस्थित भाजली जात आहे की नाही ते बघत आहे। पहिले भाकरीला खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून घेतलं पाहिजे, त्यानंतर भाकरी उलटी टाकतात।
भाकरी उलटी तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण टाकू शकता किंवा आपण तव्यावरही टाकू शकतो. मी डायरेक्ट तव्यावरतीच टाकते, मी खाली गॅसवरती टाकत नाही. आता भाकरी पचून खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली गेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी उलटी टाकलेली आहे. जशी टाकली जाते तशी भाकरी फुलून येते. तुम्ही बघू शकता भाकरी फुगत आहे आणि त्यामधून वाफ निघत आहे. अशा प्रकारे भाकरी भाजताना थोडं सांभाळून करावं, कारण आपल्याला वाफेचा चटका बसू शकतो. त्यामुळे मी उलटण्याने सर्व बाजू सर्व कड्या मी व्यवस्थित भाजून घेत आहे. आता भाकरी भाजत आलेली आहे. मी प्रत्येक वेळा उलटी करून बघत आहे की भाकरीच्या सर्व कड्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत की नाही. ज्या बाजूने भाकरी भाजलेली नसेल त्या बाजूला मी टाकून ती भाकरी पुन्हा भाजून घेत आहे. अशा प्रकारे आपली नाचणीची भाकरी तयार आहे.